आणि तिथल्या दक्षिणेतल्या जेवढ्याही सत्ता महाराजांना मदत करत होते ते मांडली तर स्वीकार केलं. त्यांचं सगळं सैन्य आता मोगलांची साखळी करू लागलं आणि त्यांना वेतन भेटू लागले. आता कसं करणार? जिंजीच्या पोटामध्ये एवढी अवघड परिस्थिती आहे. विचार करा, कुठूनच तुम्हाला काही मदत नाहीये, काहीच अपेक्षा नाहीये की तुम्ही इथून बाहेर पडाल का नाही पडाल. आपली मराठी भूमीमध्ये कोण राजा म्हणून बसलाय? तो रामचंद्र पंत. आपली स्वराज्यामधली काय हालत झालीये, लोकांना तिथे न्याय व्यवस्थित भेटत नाही. आपण आज फक्त एका माणसाच्या दुहीमुळे आज आपण इथे अडचणीत पडलोय. आपल्याला आता स्वराज्याची जेव्हा गरज आहे, सैन्याची जेव्हा गरज आहे, जेव्हा दक्षिणेतल्या सत्तांची गरज आहे, तेव्हा आता कुणीच नाही. त्यांना संतजीची उणीव भासू लागली. आणि आता ताराराणीने विचार केला की जर आपण तेव्हा ती चाल चाललो होतो, त्या खानाला जर आपण कमी पैशामध्ये खंडणी घेऊन जर सोडलो होतो, तर कदाचित एतिकाद खान आता आपल्याला मदत करू शकतो. आणि एवढ्या काळामध्ये ताराराणीने एतिकाद खानाचा एक स्वभाव ओळखला होता की त्याला हा वेढा जल्दी पाडायचा नव्हता. त्याला हे जिंजीचं पोट जल्दी पाडायचं नव्हतं. आणि नंतर त्यांना खबर मिळाली की का पाडायचं नाही, कारण की हा जर वेढा तो जिंकला, जल्दी हा वेढा जर पराभूत झाला, तर बादशाह त्याला इराणला पाठवणार होता फक्त एका उद्देशामुळे. बघताय, तोही त्याच्या बादशहाशी दुही करतोय. त्यालाही तो कुठे ना कुठे पराभूत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मराठी भूमीला तो मदत करेल याचा विश्वास आहे ताराराणीला, की आपण कधीतरी त्याची मदत केली तर कदाचित आता तो मदत करेल. आणि त्यांनी चिटणीसांना सांगितलं की चिटणीस जा, वेषांतर करा आणि खानाला भेटा, एतिकाद खानाला भेटा आणि सांगा त्याला की आमची परिस्थिती काय आहे. आम्हाला राणी वशाला आणि राजाला जिंजीच्या पोटात बाहेर पडायचे. मागची 7-8 वर्ष झाली आम्हाला जिंजीच्या पोटामध्ये आमचं वास्तव्य टिकू शकलो, पण आता आम्हाला बाहेर पडायचं, पण आमच्या मदतीला आता कुणीच नाही. जर तुम्ही मदत करू शकत असाल तर सांगा, नाही तर आम्ही तुम्हाला पैशाची मदत करू आणि तुम्हाला वाटेल ती रक्कम देऊ आणि आम्हाला इथून बाहेर काढायला मदत करा. खानाने सांगितलं की राणी आम्ही तुम्हाला मदत करू, पण प्रत्यक्षरित्या आम्ही तुम्हाला मदत करू शकणार नाही. आमच्यावर बसलाय तो आमचा बादशाह, त्याला जर या गोष्टीची भरक लागली तर आम्हाला इथं जिंदा गाडेल आणि मग तो तुम्हाला गाडण्यासाठी मागे पुढे बघणार नाही. आणि मग ताराराणीने म्हटलं की ठीक आहे, सांगा मला उपाय. मग त्यांनी म्हटलं की आमच्या सैनिकांमध्ये काही मराठी लोक आहेत, त्या मराठी लोकांना जाऊन भेटा. आणि दुसऱ्याच दिवशी चिटणीसांनी वेषांतर केलं. खानाचा प्रतिसाद त्याला मिळाला आणि त्यांनी पूर्ण मुघलांच्या सगळ्या छावण्यांमधनं फेरफटका मारला आणि बघितलं की कोण मराठी आहे तिथे. आणि त्यांना एक धूर्त असा माणूस भेटला, अगदी धूर्त, ज्याच्यामुळे मराठी सत्ता आज इथं अशा परिस्थितीत आहे. अगदी त्या धूर्त माणसाला त्यांनी ओळखले, ते होते गणोजी शिर्के. तो माणूस ज्याने संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी, कैद करण्यासाठी मदत केली होती, तो गणोजी शिर्के आता त्यांना दिसला. चिटणीसांना माहित होता की हा माणूस एवढा धूर्त आहे की फक्त स्वार्थ आहे आणि त्या स्वार्थाचा पण उपयोग करून घेऊ शकतो. आता ताराराणींकडे त्यांनी ही खबर पोहोचवली की ताराराणी, मला गणोजी शिर्के दिसले. आता गणोजी शिर्के दिसले तर आता ते या कामासाठी उपयुक्त आहेत. ताराराणीचं रक्त उबाळलं आणि म्हणलं की काय म्हणतोय चिटणीस, ज्याने आपल्या राज्याला एवढा मोठा नुकसान करून दिलं, त्या गणोजी शिर्केचं नाव घेताय तुम्ही, ज्यामुळे संभाजी महाराजांची अशी अवस्था झाली, राज्याची अशी अवस्था झाली. येशू ज्यामुळे कैदेत आहे, स्वतःच्या बहिणीचा जो विचार नाही करू शकत, भाऊजीचा विचार नाही करू शकत, तो माणूस माझा काय विचार करेल, ह्या स्वराज्याचा काय विचार करेल. चिटणीसांनी सांगितलं आज त्याला मुघली सैन्यामध्ये जास्त पैसा नाही भेटतोय. जर आपण त्याला हवं असलेलं जर वतन दिलो तर कदाचित तो धूर्त बनू शकतो. मग ठरलं. ताराराणींनी सगळ्या बाजूनी विचार केला की हा धूर्त माणूस फक्त पैशासाठी काम करतोय. पैसे दिले जर हा आपलं काम करू शकला, जर त्यांनी असं पत्र दिलं आम्हाला आणून की आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो की राणी वशा आणि राजा इथून मराठी मातीमध्ये सुखरूप वापस जाईल, तर ठीक आहे, ठरलं, द्या त्याला जे हवंय ते. ताराराणी म्हणले की जा चिटणीस आणि घ्या उद्या त्याचा निरोप. चिटणीस गेले आणि आता शिर्के समोर जाऊन थांबले. शिर्के इकडं तिकडं बघतायत, पण गणोजी शिर्क्यांनी त्याला ओळख नाही दिली की कोण चिटणीस, आम्ही नाही बघतोय. चिटणीसांनी आवाज दिला तरी नाही बघतायत, दुसऱ्यांदा आवाज दिला तरी नाही बघतायत. आणि त्यांनी गणोजी शिर्क्यांना म्हणलं, काय शिर्के, मातीला विसरलात, लोकांनाही विसरलात वाटतंय. आणि मग गणोजी शिर्के म्हटले की मातीला नाही विसरलोय, पण मला वतन देण्याचं ज्याला वचन दिलं होतं त्यानं वचन मोडलं आणि आता तो माणूस या मातीतनं विसरला गेला. असं संभाषण चालू झालं. आणि मग गणोजी शिर्क्यांना सांगण्यात आलं की आज परिस्थिती काय, तुम्हाला हवं ते देऊ आम्ही. चिटणीसांनी म्हणलं तुम्हाला जे हवंय ते सांगा, आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत. फक्त आणि फक्त तुम्ही आज मुघली छावणीचे सरदार आहात, मुघली छावणीमध्ये तुमचं काहीतरी प्रभुत्व आहे, पण ह्या प्रभुत्वाचा फायदा घ्या. राणी वशाला आणि राजाला इथून बाहेर काढा, तुम्हाला हवं ते वतन भेटेल. आणि मग चिटणीस गडावर आले.
त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळं तेज होतं आणि त्यांच्या डोळ्यामधलं ते तेज बघून तारा राणीनं शिर्केचा मुजरा स्वीकारत म्हटलं की काय शिर्के, माफ करा, काय चिटणीस, कशाचा त्याग करून आलाय? तर चिटणीस म्हटले की राणी ह्या राज्यासाठी मी माझ्या आत्म्याचा त्याग करेन. त्या गरुजी शिर्केने तर फक्त माझं वतन मागितलं. ज्या वतनाचा अधिकार चिटणीसांना होता त्याच वतनाचा अधिकार त्यांनी मागितला आणि ते म्हटले, चिटणीस म्हटले महाराणीला, महाराणी ह्या स्वराज्यावर तर मी माझा प्राण निर्छावर करू शकतो, ही छोटस वतनाचा प्रांत काय माझ्यासाठी? तो तुच्छ माणूस जर मला हे एवढं छोटस वतन मागतोय तर दिलं त्याला. फक्त महाराणी तो म्हणतोय की तुमच्याकडनं खलिता आला पाहिजे, त्या वतनाची पत्र तुमच्याकडनं गेली पाहिजे, तेवढं शक्य नाही. आणि मग ताराराणींच्या डोळ्यांना अजून एकदा पारा फुटला. ते म्हटले की काय चिटणीस, कसं एवढं तुमचं हे प्रेम हो शिवभक्ती, कशी तुमची एवढी मोठी शिवभक्ती? आमच्याशी तुम्ही चर्चा मसलत की नाही केला तर त्याला हवं ते दिलात फक्त एका गोष्टीसाठी की आम्ही या जिंजीच्या पोटातून सुरक्षित बाहेर पडू द्या. बघा काय त्याग आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि अशा त्यागी व्यक्तींच्या त्यागामुळेच फक्त ही मराठी माती जिवंत होती. आज चिटणीसांनी तिथे जाऊन निर्णय केला की यांना दिलं माझं वतन आणि त्यांना वतन दिल्याच्या नंतर ताराराणींकडे त्यांना पत्र गेलं. त्यांना पत्रामध्ये सांगण्यात आलं की तुम्हाला हे वतन देण्यात आलं आहे, आता तुम्ही तुमच्या शिक्क्यांचं आम्हाला पत्र द्या आणि नमूद करा की तुम्ही जिंजीच्या कोड्यातनं आम्हाला आणि राजांना बाहेर काढाल, राणी वशाला मराठी मातीमध्ये पोहोचवाल. मग ठरलं. शिर्केंकडनंही पत्र आलं आणि शिर्के सांगितले की राणी ठीक आहे, मुघलांचाही आम्ही फायदा घेऊ आणि आमचं वतनही आमच्या हातात ठेवू आणि तुम्हाला इथून बाहेर काढू. वेळ ठरली, काळ ठरली आणि एतिकाद खानासोबत असलेला संवाद बाहेर कुणाला कळू देऊ नये म्हणून जिंजीमध्ये असलेले थोडेसे सैन्य होतं, त्यांनी नैऋत्येला असलेला कमकुवत भागाच्या छावणीचा कमकुवत भाग जो होता तिथे मार करतच होते, तिथे छापे टाकतच होते, तिथे ठाणे गाठतच होते आणि तिथली रसद लुटतच होते. आणि मग दुसऱ्याच दिवशी ठरलं की राजे पाळण्यामध्ये बसून गणोजी शिर्केच्या छावणीमध्ये वेषांतर करून राहणार आणि मग गडाचा जो पहारा होता मराठ्यांच्या ताब्यामध्ये त्यांनी ढिल्ला सोडला. गणोजी शिर्केच्या छावणीमध्ये महाराज गेले, पाळण्यातून उतरले आणि तिथे जाऊन गाठले, वेषांतर केले आणि गणोजी शिर्केच्या छावणीमध्ये थांबले आणि दुसऱ्या क्षणी गड जिंकण्यासाठी एतिकाद खानाला ताराराणींनी सांगितलं. कारण ताराराणीने सांगितलं की आता महाराज सुखरूप पोहोचले आहेत, आता आम्ही हा जिंजीचा कोट जेवढा वेळ लढवू शकतो तेवढा वेळ आम्ही गडावर राहील. बघताय तुम्ही राजा पुढे गेलाय, ताराराणी एकटं राहिलात वर गडावर आणि ही पराक्रमी स्त्री फक्त एकटीनं आपल्यासोबत दोन आपल्या सवतींना घेऊन ह्या किल्ल्याचा सगळा कारभार बघतीये. लोकांना माहिती नाही की राजा फरार आहेत, राजा गेलेत, राजा ह्या कोटातून बाहेर पडल्यात आणि आता राणी वेषांतर करून पूर्ण वेळ वेषांतर करून एखाद्या साध्या सेविकेच्या रूपामधून या राज्याला मदत करतीये, हा गड किल्ला चालवतीये. आणि दुसऱ्याच दिवशी बाहेरून आलेल्या सैन्याने तीनही जिंजीचा किल्ला हा 3 गडांनी मिळून बनलेला होता, तर 3ही गडांना आक्रमण करण्यात आलं, पाडण्यात आलं आणि बघितले. एतिकाद खान आणि त्याच्यासोबत असलेला शहजादा अतिशय खुश झाला की 7 ते 8 वर्षानंतर शेवटी आपल्या जिंजीचा कोट मिळाला. आणि कुणाला भनक होती की आता राजा तरी इथे नाहीये. मग आता अफवा पसरवण्यात आली बाहेरून मोगलांच्या छावणीतनं की राजा आणि राणी केव्हाचे फरार आहेत, पण राणी अजून गडावर आहे. अफवा फक्त एवढी सांगण्यात आली की राणी आणि राजा दोन्ही फरार आहेत, सगळेच फरार आहेत, राणी वशाही गेला आणि राजेही गेले, फरार आहेत. आता मग असं खानाला वाटलं की नाही ही चाल असू शकते. आता त्यांनी बघितलं की कोणता मराठी माणूस राजा जास्त पाहिला, 7 ते 8 वर्ष जिंजीच्या पोटात आहेत, नक्कीच कुणी ना कुणी असा मराठी असेलच. त्यांनी वारंवार राजाला पाहिले, वारंवार राणींना पाहिले आणि राजा राणींची ओळख करणं सोपं आहे. आणि मग या हेतूनी आता एका मराठी माणसाला समोर आणण्यात आलं आणि तो माणूस होता गणोजी शिर्के. गणोजी शिर्केंना पुढे आणण्यात आलं आणि विचारण्यात आलं की शोधा, यामध्ये राजा आणि राणी नक्कीच आहेत, मला याची खात्री आहे, तुम्ही शोधा फक्त. आणि जर गणोजी शिर्के यामध्ये राजा राणी सापडले तर तुमचे खिसे भरण्यात येतील. आता राणींना थोडीशी भीती वाटली की जर याचे खिसे भरण्याच्या लोभाने जर हा माणूस अजून एकदा फितूर झाला तर मग झालं, फक्त आपला राजा बाहेर पडला आणि त्या राजाचंही संरक्षण याच्याच छावणीमध्ये राजा आणि राणी दोघही अडचणी सापडू शकतात. पण गणोजी शिर्केंनी पहिल्यांदा आपला प्रामाणिकपणा दाखवला फक्त एका गोष्टीसाठी, कारण की मराठी मातीमध्ये त्याला जाणारं तोंड नव्हतं की स्वतःच्याच भाऊजीला, स्वतःच्याच बहिणीच्या नवऱ्याला असली एवढी जबरदस्त कैद आणि एवढी हत्या करण्याच्या टोकापर्यंतचा निर्णय घेऊन त्यांनी मुघलांना मदत केली होती. फक्त या
मारता येईल फक्त यासाठी गणोजी शिर्केंनी तिथं थोडासा प्रामाणिकपणा दाखवला आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी बघतो की यामध्ये राजा आणि राणी कुठे आहेत. त्यांनी सगळीकडे बघितलं. त्यांना कळलं की आता राणी बशा चिटणीसांसोबत होते. चिटणीस ओळखीचे होते गणोजी शिर्केंना आणि चिटणीसांना पाहिल्याच्या नंतर वाटलं की यांच्या मागे असलेल्या 3 बायका ह्या नक्कीच राण्या असणार. आणि मग त्यांनी म्हटलं, सगळीकडे फिरून बघितलं, एक एक गड किल्ल्यातला प्रत्येक दरवाजा, प्रत्येक रूम, सगळ्या गोष्टी त्यांनी सगळा पालत्या घातल्या आणि सांगितल्या की नाही, इथं राजा आणि राणी नाहीत. आलेला निरोप हा योग्य होता. इथून फरार झालेत ते लोक. मग आता मराठी सैन्य ह्या गडावर उपस्थित आहे. आता ह्या मराठी सैन्याचं काय करायचं? गणोजी शिर्केंनी म्हटलं की त्यांनी म्हटलं की शेजारे, इथं आमच्या गावातल्या काही स्त्रिया आहेत, आम्हाला त्यांना बाहेर काढायचंय. तुम्ही दुसऱ्या मराठी सैन्याचं काही का करणार? पण एतिकाद खान हा तिथं आपला प्रामाणिकपणा दाखवत होता. तो म्हटला की आपण यांचं बोजा कशाला घ्यायचं? यांना कैद करून आपल्याकडे कैद्यासाठी जागाही नाही. आपल्याकडे अगोदरच कैद्यांची जागा नाही, आपल्याकडे अगोदरच रसद नाही, खायला अन्नधान्य नाही. कशाला या मराठी माणसाला इथे ठेवतात? द्याच त्याला सोडून. आता मग एकेकांची तपासणी होऊ लागली. गणोजी शिर्केंनी म्हणलेल्या गोष्टीवर त्याला पूर्णपणे तर विश्वास नव्हता आणि मग त्यांनी म्हटलं की आता ह्या प्रत्येक स्त्रियांची आणि प्रत्येक पुरुषाची पडताळणी घ्या. आसद खान स्वतः बसला आणि प्रत्येकाची पडताळणी करू लागला. एतिकाद खानाने पहिलं सांगितलं होतं की हा आसद खान खूप धूर्त आहे, तो तपासणी घेईल तुमची. एक जरी सोन्याची गोष्ट भेटली तर त्याला लगेच अंदाज येईल कोण आहात तुम्ही. कारण की त्याला माहिती आहे की धूर्त मराठे फार धूर्त आहेत आणि हे काही करून इथून बाहेर पडू शकतात. आणि आसद खानाने सगळीकडे तपासणी करायला लागली. गणोजी शिर्केंनी या 3ही राण्यांची तपासणी झाल्याच्या नंतर म्हटलं की आसद खान ह्या माझ्या गावच्या स्त्री आहेत. तुम्हाला कृपा करून सांगतो की कदाचित तुम्ही यांना माझ्या हवाली केला तर यांचा पुढचा प्रवास सोयीचा होऊ शकतो. मी यांना आमच्या गावी पोहोचून येतो. आणि मग आसद खानाने पुन्हा एकदा त्या स्त्रियांची पडताळणी केली. त्यांना वाटलं की खरंच हा सेविका आहे आणि मग त्यांना शिर्केंसोबत जाऊ दिलं. आता शिर्केंच्या छावणीमध्ये राजा आणि राणी, 3ही राण्या आणि राजे होते. आणि मग त्यांचा पुढचा मराठी मातीकडचा प्रवास चालू झाला. 10 वर्ष ते लोटली गेली आणि मग मराठी मातीकडे त्यांचा प्रवास चालू झाला. जसं ह्या गोष्टीची पुन्हा एकदा भनक लागली की मराठी मातीमध्ये हे लोक निसटून गेलेत, पुन्हा बादशहाला वाटलं की अरे काय चाललंय हे? म्हणजे मी संभाजीला पकडलो, एवढा पराक्रमी माणूस जो कुणाच्या हाताला येत नव्हता, हे कोण आहेत? एवढे अनुभवी 19 वर्षाची तारा राणी आणि फक्त 21 वर्षाची तारा राणी आणि 24-25 वर्षाचा राजाराम. कसलाच अनुभव नाही हो राजकारणाचा, तरी एवढं मला कसं मत देत आहे? कुठं माझं राज्य तरी फितूर नाही होते, कुठे माझे मुघली सैन्य तरी फितूर नाही होत आहे. मग त्यासाठी त्यांनी काय केलं? स्वतःहून आग्र्यावरनं चालून आला आणि आता मराठी मातीमध्ये तो पुन्हा जाम बसून बसला. त्यांनी आपली पाय रोवली मराठी मातीमध्ये. साताऱ्याला त्यांनी पहिला वेढा घातला. आणि आता जेव्हा राजा, तारा राणी आणि राणी बशा आणि राजा हा स्वराज्याकडे वाटचाल करत होता, पहिल्यांदा त्यांनी पन्हाळा गाठला. मागच्या 10 वर्षामध्ये काय काय झाले मराठी मातीमध्ये सगळं नोंद केली. सगळ्यांना, ज्या लोकांनी पराक्रम केले होते त्यांना बक्षिस देण्यात आली. रामचंद्र पंतांनी स्वार्थी हेतूनच का असेना पण स्वराज्याला चांगलं टिकून ठेवलं होतं. त्यांच्या या कृतीसाठी त्यांनाही बक्षिस देण्यात आली आणि प्रत्येकाला खुश करून राजाराम आणि तारा राणी साताऱ्याच्या अजिंक्यताऱ्याला गेले. जसा काय साताऱ्याच्या अजिंक्यताऱ्याला राजा आणि राणी गेले, पडला वेढा. दुसऱ्याच दिवशी वेढा पडला आणि आता कोण उपस्थित आहे? बादशाह उपस्थित आहे. स्वतः जप्तीन आलाय तो. आता म्हणतोय की कदाचित हे राजा राणी एवढे हुशार नाहीत, पण माझं मुघली सैन्य जे आहे ते धूर्त आहे. त्यांना कदाचित कुठून तरी काहीतरी खायला प्यायला भेटला नाही, त्यामुळे हे धूर्त होत आहे आणि माझ्याशी वाकड्यामध्ये जात आहे. आता मग त्यांनी काय केलं? आता मग त्यांनी अजिंक्यताऱ्याला जसा वेळा पडणार म्हणलं, राजा आणि राणी पुढे निघाले प्रतापगडाकडे निघाले आणि त्यांनी म्हटलं की घाला तुम्ही साताऱ्याला वेढा, आम्ही काढून टाकू. वेढा पडला आणि एवढा उंच गडावर असलेला 153 माणूस एकावर एक थांबले तर एवढी उंची ज्या गडाची बनते त्या अजिंक्यताऱ्याला त्यांनी वेढा घातला. सगळ्या दरवाजांकडे आग्र्याचे मुघली सैन्य होते आणि त्या गडाला सगळीकडून वेढा पडला आणि रोज तोफांचा मारा होऊ लागला. त्या गडाला तोफ्याचा मारा करून काहीच फायदा नाही. एकदम तेवढा उंच तुमच्या तोफ्यांचे गोळे पोहोचत नाहीत आणि दुसरी गोष्ट तेवढ्या उंच. आता मुघलांचं सैन्य कोणतं होतं? त्यांच्या परिसरातलं होतं. त्यांना फक्त 2 ऋतू माहितीचे आहेत, एक हिवाळा आणि एक उन्हाळा. आता ह्या मराठी भूमीमध्ये कुठे? ते सह्याद्रीमध्ये, जिथे मराठी भूमीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो तिथं. ह्या लोकांना कसलीच जाणीव नाही की सह्याद्रीचा पाऊस काय असतो आणि पुढच्याच महिन्यात पाऊस चालू झाला. आता काय करणार? मुघलांच्या छावणी
होते. साताऱ्याची सरहद्दीतून बाहेर निघाले, सह्याद्रीच्या थोड्याशा बाहेर जाऊन थांबले आणि म्हटले की चला इथे पाऊस नाहीये, इथं आपण सर्व्हाइव्ह करू शकतो, इथं आपण वाचू शकतो. आणि त्यांनी पुढचे 2 महिने तिथे वेढा ठेवला. पुन्हा त्यांनी साताऱ्याला वेढा घातला आणि साताऱ्याचा कोट तेव्हा रसद पोहोचू नाही शकले. फक्त ह्या कारणामुळे साताऱ्याच्या कोटाला त्यांनी एक बुरुज त्यांनी हस्तगत केला आणि त्या बुरुजाला हस्तगत केल्याच्या नंतर साताऱ्याचा अजिंक्यतारा फक्त आपल्या स्वराज्याच्या लोकांना वाचवावं या उद्देशाने अजिंक्यताराला त्यांनी पैशाची मागणी करून अजिंक्यतारा त्यांच्या हाताला दिला. अजिंक्यताराचं नुकसान तर फार मोठं झालं होतं. ते नुकसान भरपाई कोण करावं लागणार होतं? मुघल, औरंगजेब तिथं राहणार होता. आता जसं कळलं की इथून वेढा यशस्वी झाला, परळीचा किल्ल्यावरचा वेढा पडला, परळीचा किल्ला गेला, परळीच्या किल्ल्यानंतर आता पन्हाळ्याला आला, पन्हाळ्याचा किल्ला पडला, पन्हाळ्याचा किल्ला पडल्याच्या नंतर विशाळगडाला वेढा पडला, विशाळगडाला वेढा पडल्याच्या नंतर सिंहगडाला वेढा पडला, राजगडाला वेढा पडला, तोरणा गेला. एवढे एका पाठोपाठ किल्ले गेले. पण या सगळ्या किल्ल्यांच्या मध्ये खूप मोठी घटना घडली. सगळ्यात मोठी घटना ज्याची या मातीला कसलीच अपेक्षा नव्हती. जेव्हा साताऱ्याचा किल्ला जाणार होता, साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा पडला होता, तेव्हा राजाराम महाराज हे जालन्यामध्ये एका मोहिमेवर होते आणि मोहिमेमध्ये त्यांची तब्येत फार नाजूक झाली, फार खराब झाली. त्यांनी सिंहगडाचा रस्ता पकडला आणि सिंहगडावर येऊन ते आपल्या तब्येतीच्या सुधारणेची प्रतीक्षा करू लागले आणि शेवटपर्यंत ते म्हणू लागले की येसूंना जे वाचवण्याचे आपले प्रयत्न आहेत, अहमदनगरमध्ये ज्या त्या कैदीमध्ये आहेत, त्या कैदीमधून त्यांना काढण्याचे प्रयत्न ते करत होते. आणि त्या प्रयत्नांमध्ये त्यांना कुठंच यश येत नव्हतं. त्यांचं मन ही आता कुठेतरी नाजूक झालं होतं आणि त्यांना या रोगाने ग्रासलं होतं. आणि काय होतं आता राजारामांची तब्येत महिना झाला ठीक होत नाहीये आणि हळूहळू निरोप येतोय सिंहगडावरनं साताऱ्याच्या पन्हाळगडाला की झालं, महाराजांची तब्येत फार खराब झाली, आता महाराजांची चिंताजनक परिस्थिती झालीये, राणींनी तिथे राहावं. आणि एके दिवशी अचानक सिंहगडावरनं खबर येते की राजाराम महाराज आनंदात विलीन झाले. आणि पुन्हा एक अशी खबर घडली की ज्याची मराठी मातीला कसलीच तयारी नव्हती. पण राजाराम महाराज जाण्याच्या पहिले काही शब्द म्हणून गेले की मी आज जिवंत आहे तर त्या माझ्या भूमीमुळे, त्या माझ्या मातेमुळे. ती तिथं कैद आहे म्हणून मी आज इथे जिवंत आहे, पण तिनं आज कैद करून एवढी वर्ष झाले, 10 ते 12 वर्ष, पण एकदा सुद्धा माझा प्रयत्न त्यांना कैदेतून बाहेर काढण्याचा होता, तो यशस्वी ठरला नाही. मला तिथून बाहेर काढायचंय, काहीतरी करा. रामचंद्र पंत त्यांच्यासोबत होते. त्यांनी म्हटलं की राजे तुम्ही आपण प्रयत्न करतोय, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही ठीक व्हाल. रामचंद्र पंतांना हे म्हटल्याच्या नंतर राजारामांना वाटलं की नाही, राजारामांनी म्हणते की नाही रामचंद्र पंत, मला माझा शेवट दिसतोय आता, पण मला माझी बहिणीही समोर दिसतेय, माझा पुतण्याही समोर दिसतोय, जो त्या कैदेमध्ये अडकून आहे, जो ह्या स्वराज्याचा शिवपुत्र आहे, संभाजी पुत्र आहे, या गादीचा वारस आहे, तो तिथं कैदेमध्ये आहे. त्याच्यावर एवढी बंधन आहेत, नजर कैद आहे. या वयामध्ये ज्याला बाहेर फिरायचं असतं, नवीन शिक्षण घ्यायचं होतं, तो आज या कैदेमध्ये आहे. त्याला मी बाहेर नाही काढू शकतो आणि शेवटची माझी इच्छा आहे की त्यांना कैदेतनं बाहेर काढा. जर मी नाही वाचलो तर मी जो कार्यकारी राजा म्हणून एवढे वर्ष त्यांच्यासाठी काम करतोय, त्यांना बाहेर काढा, त्यांना फक्त हे राज्य द्या. पण आता राजारामांची जी प्रयत्न होती ती असफल झाली आणि राजारामांनी आपला देह ठेवला सिंहगडावर. त्यांनी 2 मार्च 1700 आपला देह ठेवला आणि सिंहगडावरने ही वार्ता ताराराणी, अहिल्याबाई आणि राजसबाई या त्यांच्या 3 पत्नींकडे गेली. जशी या गोष्टीची वार्ता कळाली तशी सिंहगडावर त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू झाला. पण त्या कार्यक्रमास आपल्या 3ही राण्या उपस्थित नाही होऊ शकल्या. त्यांना आठवतही नव्हतं की शेवटी आपल्या राजांची आपण मन भरून भेट केव्हा घेतली होती आणि आपल्या राजांनी सिंहगडावर ध्येय ठेवला. ह्या गोष्टीचा त्यांना विश्वासच वाटत नाही की ती अगदी 22-23 वर्षाच्या त्या मुली काय आहे त्यांच्यावर ना. त्यांचा एवढ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये वडीलधारी एखादी व्यक्ती आहे जी त्यांची सांत्वना करेल की नाही मुली, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू खंबीरपणे राहा, अशी म्हणणारी ना कोणती वडील व्यक्ती आहे, ना जाऊ आहे, ना आता नवरा आहे, कुणीच नाही. आपण फक्त 3 बायका. कसे करणार आपण या मराठी मातीला फक्त 3 बायका, राजघराण्यामध्ये उपस्थित असलेल्या 3 बायका. आणि सिंहगडावर अंत्यविधी झाली. आणि इकडं अहिल्याबाईंनी निर्णय घेतला की मी राजांसोबत सती जाणार. आणि सायंकाळ होण्याच्या पहिला अहिल्यादेवींनी आपला देह ठेवला, त्या सती गेला. आणि या गोष्टीत, या घटनेमध्ये त्यांना जाणीव झाली ती येसूबाईंची. ताराराणींना येसू आठवला. ज्या क्षणी येसूंना ही वार्ता आली होती की संभाजी महाराजांना कैद झाली, आता ते मरणार, आता त्यांची हत्या केली जाणार, तेव्हा संभाजी राजांच्या कैदेनंतर जशा येसूबाई खंबीर उभ्या होत्या तशा खंबीर
ताराराणी होत्या. एवढी बिकट परिस्थिती होती. 22-23 वर्षाची कोणती मुलगी या परिस्थितीला एवढ्या भक्कमपणे सामोरी जाऊ शकत होती? तिला समोर फक्त आपल्या नवऱ्याची चिता दिसत होती, तर स्वराज्याचा हा सगळा खेळ खंडोबा दिसत होता, ज्याला हा मुघलांनी बेडा घालून ठेवला. सगळीकडे हाहाकार अजूनही चालूच आहे. त्या राज्याला मला वाचवायचंय. कसं वाचवू मी? सगळ्या राज्याच्या रयतेला जेवढी उपस्थित मंडळी होती त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की आज आपला राजा या जगात निरोप घेतलाय. आज आपल्यात आपला राजा नाही, पण ह्या गोष्टीचं भान ठेवा की राजा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत काय बोलून गेला. त्या कैदेमध्ये असलेल्या आपल्या महाराणींना बाहेर काढायचंय, शंभूपुत्रांना बाहेर काढायचंय, शिवाजी महाराज दुसऱ्यांना बाहेर काढायचंय आणि आपल्या डोळ्यासमोर ते ध्येय ठेवून रोज प्रत्येक दिवशी मोगलांना होईल तेवढा जास्त त्रास द्या, वाटेल तेवढे छापे घाला, झाले तेवढे गड किल्ले हस्तगत करा. आणि आपला ध्येय आजपासून एवढाच आहे की एकाही व्यक्तीनं या शिवभूमीसाठी स्वार्थी व्हायचं नाही. या शिवभूमीसाठी स्वार्थी न होता त्या मुघलांना जेवढं स्वार्थी तुम्ही बनवू शकता तेवढं त्यांच्यावर तुम्ही हमले करा, तेवढे किल्ले हस्तगत करा. जेवढे किल्ले मागच्या आपल्या 10 वर्षांमध्ये गेले ते सगळे हस्तगत करा. आपल्या राजाचा शेवटचा निरोप लक्षात ठेवा आणि ही गोष्ट विसरू नका की आपण का जिवंत आहोत, स्वराज्य का जिवंत आहे आणि याला जिवंत का ठेवायचंय. असा उपदेश केल्याच्या नंतर महाराणीने म्हटलं की जय शिवराज, जय भवानी, आणि सगळ्यांमध्ये एक वीज कडाली. सगळ्यांच्या अंगावर काटा आला आणि त्यांनी म्हटलं की महाराणी तुम्ही पुढे व्हा. जरी आज आपल्यामध्ये राजा नसला तर आज आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या औरंगजेबाची माती आपण ह्याच मातीत करू. आणि मग ताराराणींनी आपला आवेश सांभाळला. त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि मराठी मातीसाठी झुंजू लागल्या. आता त्यांना कळलं की मराठी मातीचा प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री किती महत्वाची आहे. गड किल्ले गेले तर आपण पुन्हा घेऊ शकतो, पण एखाद्या मातीमधला हा मावळा नाही गेला पाहिजे. प्रत्येक घराण्यातला माणूस जिवंत राहायला पाहिजे, मराठी मातीसाठी झुंजला पाहिजे. आणि त्या एका इच्छेसाठी त्यांनी किल्ले, जे एवढे किल्ले गेले, सिंहगड गेला, जेवढे किल्ले गेले, राजगड गेला, पन्हाळा गेला, प्रतापगड गेला, विशालगड गेला, साताऱ्याचा अजिंक्यतारा गेला, परळीचा किल्ला गेला, हे सगळे जे किल्ले गेले ते फक्त एका उद्देशानं की किल्ले मी पुन्हा वापस घेऊ शकते, माझ्याकडे माझे धीर देणारे मावळे राहिले पाहिजेत. प्रत्येक किल्ला जाताना मुघलांना एवढा तुळतुळ वाटत होता. प्रत्येक किल्ला 6 ते 7 महिने बेड्यामध्ये ठेवला, त्यांची रसद मारली, छापे मारले, पैसा घेतला, एक सुद्धा रसद त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. मुघलांच्या आग्र्यापासून येणाऱ्या रसदी ते बऱ्हाणपुरातल्या रसदी, बऱ्हाणपुरातल्या सगळ्या छापा सगळ्या मारण्यात येत होता. आता मराठी माणूस फार अग्रेसर झाला होता. त्याला पूर्ण दिसत होतं की आता आपल्या मराठी मातीसाठी जर आपण नाही केलं तर कदाचित आपली मराठी माती संपून जाऊ शकते, आपलं मराठी साम्राज्य संपू शकतं आणि ह्याला वाचवायचंय तर आपल्याला उठायचंय. आणि राणोजीने ह्याच काळामध्ये कर्नाटकामध्ये असली माज गुंतवली की बस मुघलांना वाटले की दुसरा संताजी आला आणि कर्नाटकातल्या मुघलांच्या जेवढ्याही छावण्या होत्या, जेवढेही ठाणे होते आणि जेवढ्याही चौक्या होत्या सगळ्या उधळून काढल्या, सगळा पैसा मारला, सगळ्या रसदी मारल्या. आणि मग काय झालं? संभाजी सारखी भीती आता राणोजीची निघाली आणि म्हटलं की आता वेळ हा पडतोय ना, हे संताजीच्या पोराला बाजूला ठेवा, धनाजीला बाहेर ठेवा. आणि संताजी आणि राणोजी आणि धनाजी हे 2 सैनिक, फक्त 2 सैनिक असे पसार होऊ लागले की मुघलांचं 1.5 लाखाचं सैन्य त्यांच्या मागे. आणि आता मुघलांचं उरते किती? 50 ते 60 हजाराचं सैन्य या मराठी मातीमध्ये. आणि फक्त त्या 50 ते 60 हजारांसोबत असा छळ करतात मराठी मातीतले लोक. त्यांना मारत नाहीयेत, त्यांना लुटतायत, त्यांची हालअपेष्टा करतायत आणि मग त्यांच्या झालेल्या हालअपेष्टांकडनं त्यांच्याकडनंच पैसे घ्यायचं आणि आपल्या झालेल्या गड किल्ल्यांची नुकसान भरपाई करायची आणि मग त्यांना सोडून द्यायचं. असा प्रताप चालला. आता ताराराणीने म्हटलं की मला आता राजकीय खेळी करणं गरजेचं आहे. मी आता जर गड किल्ले हरतीये तर माझ्या गड किल्ल्यांना वाचवण्यासाठी मला काहीतरी खूप मोठा पाऊल उचलावं लागेल. आणि त्यासाठी त्यांनी 5 लोकांची एक निवड केली. ते 5 लोक पुढच्या 5 महिन्यामध्ये मला फक्त ही माहिती आणून देणार होते की मुघलांच्या कोणत्या भागामध्ये सगळ्यात कमी सैन्य आहे. आणि मग या 5 लोकांनी पुढचे 5 महिने जेवढ्याही गड किल्ल्यांना मराठी मातीमध्ये मुघल इकडे वेढे देत बसले होते ते विसरून गेले होते की मागे जे आपण आग्र्याकडचं राज्य सोडलं, इकडे कर्नाटकातलं राज्य सोडले, मराठी मातीला सोडून बाहेरचं जेवढे राज्य आहे त्या राज्याला सोडून तरी आपण सगळी मराठी फौज इकडे बोलून घेतलंय, तिकडे असुरक्षित झाली आहे. आता ताराराणीने डाव टाकला आणि त्यांनी म्हटलं की मला फक्त यादी आणून द्या सगळ्या गावांची, सगळ्या प्रांताची आणि मला सांगा की कोणतं प्रांत सगळ्यात असुरक्षित आहे आणि मुघलांचा सगळ्यात कमी जिथं सैन्य दल आहे. आता मग
ते आणून दिलं. सांगितलं त्यांना की ह्या गावामध्ये महाराणींना सांगण्यात आलं की बऱ्हाणपूर दक्षिणेतलं जे त्यांचं ठाणं होतं, राजधानी होती, त्या बऱ्हाणपुरामध्ये एवढा पैसा होता, त्या बऱ्हाणपुरामध्ये एवढी मोठी रसद होती, एवढा मोठा धान्याचा कोठार होता. तिथे ताराराणीने इकडे गडकिल्ला टाका, वेडे टाकायचे मला टाका, आम्ही इकडे तुमच्या किल्ल्यांकडे जातो. बऱ्हाणपूरला गेले. बऱ्हाणपुराच्या शहराला भरून वेढा दिला आणि बघितलं की मधून ते प्रतिकार येतोय का. मध्ये फक्त 1000चं सैन्य होतं आणि बाहेर होतं ते 8000चं. आणि मग आता काय झालं, मधून प्रतिकार येत नाही ही गोष्ट समजताच बाहेरचं मराठी सैन्य मध्ये गेलं, मधल्या सगळ्यात मोठ्या फौजदाराला पकडलं, कैद केली, त्याच्याकडनं 15 लाखाचा एवज लुटला, खंडणी घेतली ते 17 लाखाची आणि आले मराठी मातीमध्ये वापस. आणि मुघलांचा राजा बादशाह औरंगजेबाला ही गोष्ट कळली की माझं राजधानी असलेलं, दक्षिणेतली राजधानी असलेलं शहर या लोकांनी कसं काय लुटलं, या बऱ्हाणपुरापर्यंत त्यांची मजाल गेली कशी. शिवाजीनं कधी बऱ्हाणपुराकडे डोळे वर करून पाहिलं नाही आणि आता हे लोक माझ्या बऱ्हाणपुराला लुटतात. आणि त्याच या सगळ्या प्रसंगामध्ये मराठ्यांनी कमीत कमी जवळपास त्यांची 15 ते 20 अशी ठाणी, 15 ते 20 असे प्रांत लुटले, 15 ते 20 अशी त्यांची मोठमोठे वैभव असलेले शहर लुटली. आणि मग मराठी मातीमध्ये फौज होती, आता पैसा अडकायला लागला. आता अजून एक सुवर्ण संधी मराठ्यांच्या पदरी पडली. आता दक्षिणेमध्ये एक खूप मोठा राज्य निर्माण झालं आणि त्या राज्याचा राजा जो होता त्यांनी मुघलांच्या सैन्याला त्या परिसरातून बाहेर काढायला सुरुवात केली. आणि मग आता झालं असं की आता त्या राजाला जर आपल्याला नेस्तनाबूत करायचंय तर आपल्याला सगळी फौज तिकडे पाठवावी लागेल. मराठी मातीमध्ये मागच्या आपण 12-13 वर्ष झाले आहोत, आपल्याला किती गड किल्ले लागले, 7, 8, 9 गड किल्ले लागले. एवढ्या वर्षामध्ये एवढी गड किल्ले आणि त्यामध्येही त्याला अशी खूप आनंद झाला असा नाही. प्रत्येक गड किल्ल्यासाठी त्यांनी पैसे मोजले होते, प्रत्येक गड किल्ल्यासाठी एवढा त्रास सहन केला होता. आणि तो विशाळगड पाडताना तर त्याला एवढा त्रास झाला. विशाळगडाला जाण्याची जी गुप्त वाट होती ती फक्त मराठ्यांना माहित. आता मराठ्यांना जी माहित आहे वाट ती आता त्याला माहित नाही. तो चालू केला आपल्यासोबत आणलेल्या सगळ्या जनावरांना तिथले झाडं तोडायला आणि त्या जनावरांच्या पाठीवर टाकून ते झाडं बाजूला काढायला वाट करत निघाला विशाळगडाकडे. विशाळगडाच्या घनदाट जंगलाला तोडत हा माणूस पुढे चाललाय. त्याचं 50,000चं सैन्य एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो. तर विचार करा किती वेळ लागेल त्याला विशाळगडाला वेढा घालायला. असल्या परिस्थितीमध्ये, पावसामध्ये, चिखलामध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अशी किल्ले जिंकल्यात. आणि मग आता त्याला गड किल्ल्यांचं माहिती होतं किती मोठी ही गोष्ट माझ्या हाताला लागली, पण आता त्याच्याकडे एक संधी नव्हती. आता त्याच्या अंगावर एक खूप मोठं संकट आलं होतं. तो दक्षिणेमध्ये गेला आणि दक्षिणेमध्ये गेल्याच्या नंतर मराठ्यांचं असलेलं हे सगळं स्वराज्य पुन्हा हस्तगत करण्याची ताराराणीला एक संधी मिळाली. मराठी भूमीमधनं सगळं मुघली सैन्य वापस गेलं होतं दक्षिणेला आणि आता ताराराणीनं म्हटलं की माझा राजगड पडलाय, माझा लोहगड पडलाय, जेवढे सिंहगड पडलाय, जेवढे किल्ले पडल्यात त्यांच्यावर चढा. एका रात्रीमध्ये प्रत्येक किल्ला फक्त एका रात्रीमध्ये जिंकला. का? इथं मुघली सैन्य ह्या काळाला, ह्या क्षणाला उपस्थित नव्हतं. बरं, आता हा म्हातारा 82 वर्षाचा 84 वर्षाचा झालाय. हा राजा 84 वर्षाचा झालाय. त्याच्यामध्ये ही हिंमत आहे की बाबा मी अजूनही पुढचे 10-15 वर्ष जगतो. पण त्याच्या मुघली सैन्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. मागचे 17 वर्ष झालं मुघली सैन्य मातीमध्ये आहे. आता त्याची एवढी इच्छा राहिली नाही की मराठ्यांना आपण पाडावं, आपण इथं काहीतरी खूप मोठा विजय घ्यावा. आता त्याची इच्छा नव्हती, पण बादशहाची होती. आता मागे असलेले सगळे एक करून ताराराणी किल्ले फक्त एका रात्रीमधून जिंकू लागल्या. कुठेतरी 5-7 लोकांचा जीव जायचा, कुठेतरी 5-7 लोक धाराशायी व्हायचे. पण फक्त एका गोष्टीमुळे सह्याद्रीचे गड किल्ले कसे वापस मिळू शकतो ही गोष्ट फक्त मराठ्यांना माहिती. सह्याद्रीचे गड किल्ल्यांना कसं जिंकायचे हे आग्र्यातल्या लोकांना किंवा आग्र्यातल्या मुलखांना माहिती नाही. कारण की हा सह्याद्री इतर भूमींसारखा नाहीये. एका रात्रीमध्ये त्यांनी गड किल्ले जिंकले. पुन्हा आता ह्या अवस्थेमध्ये तो इकडे आला आणि त्याला कळलं की नर्मदा पार करून हे लोक पुढे गेलेत. नर्मदा पार करून जर मराठी पुढे गेला तर आता ह्यांचा पुढचा उद्देश आहे की मी आता आग्रा गाठेल. आता त्याला वाटलं की आग्र्याला गेले तर मग माझं मयूर सिंहासन ज्याला बघण्याची एवढ्या वर्षापासूनची माझी इच्छा आहे ती आता मी कदाचित बघू शकणार नाही. आणि मग मुघलांनी तिकडे सैन्य पाठवलं. तिकडे सैन्य पोहोचण्यापर्यंत सैन्य तिकडे पोहोचेल याचा पहिले त्यांनी छापा टाकला, शहरं लुटली. आणि त्याचा हा हेतू नव्हता की आपण तिथं जाऊन आपण शहरं काबीज करावं.
त्याचा उद्देश नव्हता. त्यांना फक्त भय दाखवायचं की बघा मी मराठी काय करू शकतो, आणि त्यासाठी त्यांनी हे दाखवलं. आग्र्याच्या जवळपासची सगळी सिरम नावाची तिथलं शहर आहे, त्या शहरापर्यंत त्यांनी गेलं. काळबाग म्हणून तिथलं एक गाव आहे, तिथल्या गावापर्यंत गेले आणि दाखवून दिले की बघा आमची पॉइंट इथपर्यंत आहे, फक्त तुम्ही एक पाऊल मागे घ्या, आम्ही 100 पाऊल जर तुमच्यावर चालू नाही गेलं तर सांगा मला. आणि मग काय झालाच असं. आणि या चिंतेमध्ये बादशहाचं वय जे 84 झालं होतं, तरुण होता अजून, तो आता कदाचित खरंच म्हातारा होत चालला होता. त्याला आता आपल्या सत्तेची चिंता लागू लागली. आणि एकदा अफवा पसरली काय की बादशहा मेला. छावणीमध्ये सगळ्यांकडे ही वार्ता पसरली की बादशहा मेला, औरंगजेब मेला. तर पुढच्या क्षणी औरंगजेबाचे शेजारी जे छावणीमध्ये होते बाबाला बघायला यायचे, दिल्लीच्या सत्तेकडे चालले का सिंहासन मला पाहिजे, सिंहासन मला पाहिजे. आता हे जर त्यांचं आहे की माझ्या बापाला वाचवण्याच्या पहिलं मला सिंहासन माझ्या नावावर करायचे, तर विचार करा मराठी मातीमध्ये तो दुही पसरवण्याचे तो प्रयत्न करत होता शाहू महाराजांना बाहेर सोडून की शाहू तुम्ही जा, तारा राणी तुमच्या जागी बसले आहेत, त्या मराठी साम्राज्याला जिंका. तर आता काय होतंय, नियती सांगते त्याला की जर तू मेलास तर तुझ्या मागेही तुझ्या राज्याचं ते सारण आहे. ते म्हणतायत की जर हा औरंगजेब मेला तर दिल्लीची सत्ता ह्या 2 शेजाऱ्यांच्या भांडणामुळे जाऊ शकते. आणि त्यांना वाटलं की आता कदाचित माझा शेवट आला. त्यांनी अहमदनगरकडे आपली वाटचाल केली आणि तिथंच काही वर्षानंतर तो मेला. 1707 साली बादशहा मेला. ह्या वयामध्ये ताराराणी 32 वर्षाच्या होत्या. विचार करा 32 वर्षाची एक विधवा तरुणी मराठ्यांचं राज्य सांभाळून ठेवते. फक्त एवढा इतिहास 32 वर्षाचा आहे. फक्त 86 वर्षाचं त्यांचं आयुष्य. काय काय पराक्रम केलं त्या स्त्रीनं. आणि ह्या स्त्रीचा इतिहास एवढे दिवस आपल्या घरात होता. ज्या येशूंनी एवढा त्याग केला, 30 वर्षाची कैद झाली, पत्कारली. 300 वर्ष त्यांची समाधी कुठे या मराठी मातीला लोकांना माहिती. 300 वर्ष किती मोठी गोष्ट आहे. 30 वर्ष या स्वराज्यासाठी ज्यांनी कैद पत्कारली, किती नाही की शेवटी समाधी कुठे आहे येशूंची. मग त्यांना मग इचलकरंजीची जी काही टीम होती त्यांनी शोध घेतला की 300 वर्षापासून त्यांची समाधी कुठे आहे. काय नाही हे सगळे शोध घेतले आणि मराठ्यांचा इतिहास पुन्हा चालण्यात येऊ लागला. मराठ्यांचा इतिहास जपणे आज आपली गरज आहे. ह्या ताराराणीचा इतिहास एवढे दिवस ज्या अंधारामध्ये होता त्याला आपण आज उजाळा दिलोय, पण आपल्यापर्यंत पोहोचलाय तो फक्त 32 वर्षापर्यंतचा. पुढचा इतिहास अजून पोहोचला नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्हीही जागृत व्हा. आपल्या मराठी इतिहासामध्ये अशा खूप स्त्रिया झाल्या. आज जर मी ताराराणी सांगितले तर येशूबाईंचा आजही इतिहास अंधारामध्ये आहे. येशूंचे चरित्राचा त्यांचा काय त्याग होता, त्यांनी किती मोठे पराक्रम केले, ह्या गोष्टीलाही अंधारात आहे. मराठी मातीमध्ये झालेल्या स्त्रियांचं हे चरित्र विसरू नका. शेवटी मी म्हणेल की आज मला जी इथं संधी मिळाली त्यासाठी मी खूप आभारी आहे अनंत कदम सरांची. त्यांनी 307 असे भाषणं घेतली, एवढ्या मोठ्या वक्त्यांना इथे उभं केलं आणि त्या वक्त्यांच्या यादीमध्ये मीही आज सामील झाली. या सगळ्यासाठी मी नेहमी या अनुभवाला माझ्यासोबत आयुष्यभर ठेवेल आणि अनंत कदम सरांची मी आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वेळेचं भान. या ठिकाणी विशेष असा होता दिवसाचा, जोश में होश खो बैठे अशा पद्धतीनं, आणि हा विषय एवढ्या चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे प्राजक्तानं की खरंच आपण किती मोठे करंटे आहोत. आपला इतिहास आपण जाणून घेऊ शकलो नाही, आपल्या इतिहासाला आपण जागत नाही, आणि आज आपल्याला जाग करण्याचं काम प्राजक्ताने केलेलं. धन्यवाद प्राजक्ता. ज्यांना कुणाला चर्चा करायची असेल कृपया विनंती आहे नेमका प्रश्नच विचारा. या ज्यांना बोलायचे ते. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಬಸವಲಿಂಗನ್. ಎದೆಗೂಡಿ ಬಂದರೆ ಹೆಣ್ಣೆಂಬರು, ಗಡ್ಡ ಮೀಸೆ ಬಂದರೆ ಗಂಡೆಂಬರು, ಒಳಗೆ ಸುಡುವ ಆತ್ಮ ಹೆಣ್ಣು ಇಲ್ಲ ಗಂಡು ಇಲ್ಲ. रामनाथ. मैं डायरेक्टली क्वेश्चन पूछ रही हूँ. आजकल और आने वाला कल, मतलब आप मुझसे थोड़े बड़े, आप
गया वाला कल है, मैं यंग मतलब हूँ और ये future। तो अभी हमारा तो पास्ट 350 साल का, इन्होंने एक पन्ना बताया, सिर्फ एक पन्ना या 1% बताया। तो मैं इतना ही कर 1600 में हम जो करते हैं उसके बजाय हम एक एक ऐसे वैरागिरी के पढ़ते गए तो हमारा फ्यूचर अच्छा होगा। मुझे खाना कदम सरांची सूचना दिली आहे, फक्त प्रश्न विचारा. पण व्याख्यान झालेलं आहे 2 तासाचं. 2 तासाच्या व्याख्यानावर एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारावं हे खूपच कठीण आहे. प्राजक्ता, तर या ठिकाणी जो इतिहास मांडलेला आहे तो हा इतिहास मांडताना ताराबाईच्या लहानपणापासून ते ताराबाईचा उत्तरार्ध संपण्याच्या अगोदरचा हा इतिहास मांडलेला आहे. हा इतिहास मांडत असताना छत्रपती शाहू, मी थोडक्यात घेणार आहे, छत्रपती शाहू आणि ताराबाई या दोघांमध्ये जे युद्ध झालं याचा उल्लेख झालेला नाही, पण मी उल्लेख करतो. त्या दोघांमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाचं नाव आहे खेडचं युद्ध, खेडची लढाई. या खेडच्या लढाईमुळं शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे 2 तुकडे झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. 2 तुकडे झाले. हे 2 तुकडे ताराबाईला किंवा शाहू महाराजांना टाळता आले असते आणि मराठ्यांचा हा वेगळा इतिहास निर्माण झाला असता. पण त्याच्यामध्ये प्रसंग असा घडलेला होता, त्या खेडच्या लढाईचा ताराबाईच्या आपल्या सरदारावरचा विश्वास हळूहळू कमी झाला. कमी झाल्यानंतर ताराबाईने आपल्या सर्व सरदाराला बोलावून घेतलं. बोलावून घेऊन जेवणाची पंगत वाढली. पंगत वाढल्यानंतर एक शपथ दिली गेली की या तुम्ही अन्ना शपथ खा, या स्वराज्याला तुम्ही धोका देणार नाही. म्हणून इथंच शंकीची पाल जरा चुकली आणि त्या सर्व सरदारामध्ये अविश्वास निर्माण झाला. काही दिवसातच बाळाजी विश्वनाथ आणि धनाजी जाधव म्हणजे तारा राणीचे सरसेनापती, या दोघांची गुप्त बैठक झाली. दोन्ही बाजूच्या सैन्याला कल्पना नव्हती नेमकं काय घडणार आहे. या दोघांच्या भेटीमध्ये खंडोबालाल हा सुद्धा सरदार त्या ठिकाणी उपस्थित होता. या तिघांमध्ये जे बैठक झाली, दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर काही क्षणामध्येच धनाजी जाधवाच्या नावाने घोषणा सुरू झाल्या, शाहू महाराजांच्या नावाने घोषणा सुरू झाल्या आणि युद्धाचं रूप पालटलं. संपूर्ण सैनिक ताराबाईच्या सैन्यावर आक्रमण झालं आणि तिथेच ताराबाईचा पराभव झाला. हाच प्रसंग आहे का की शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे 2 तुकडे झाले? हेच कारण आहे का गणोजी शिर्के यांची मदत जेव्हा ताराबाई मुत्सद्देगिरीने घेतात, पण शत्रूच्या गोटामध्ये वेगळा संदेश गेला आणि औरंगजेबाचा मुलगा आजमशहाने ह्या गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि सरदारामध्ये गैरसमज निर्माण केला ताराबाई बद्दल आणि शाहू महाराजांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. यासाठी आजमशहाने शाहू महाराजांची तुरुंगातून सुटका केली आणि सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांना वाटलं आता आपण सत्ता मिळवावी, आता आपण गादी मिळवावी. पण हे मिळवताना त्याने अनेक सरदार जोडले
आणि हे सरदार जोडता जोडता बाळाजी विश्वनाथ याची मदत घेऊन ते खेडचं युद्ध झालं. हे युद्ध आता माझा प्रश्न आहे, हे युद्ध टाळता आलं असतं का? आणि जर टाळता आलं असतं तर आजची परिस्थिती काय झाली असावी? मला वाटतं की हा प्रसंग टाळता आला असता जर शाहू महाराजांना या गोष्टीची भनक दिली गेली असती की त्यांना कैदेतून सुटका करण्यासाठी बाहेरून प्रयत्न केले जातात. राजाराम महाराज आणि ताराराणींनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रयत्न केले होते की ताराराणी कैदेतून शाहू महाराजांची आणि येसूंची सुटका व्हावी. पण त्यांच्यासोबत ज्या झीनतुल्ला ज्या शेजारी होत्या त्यांचं अतिशय प्रेम शाहूंवर म्हणजे कैदेमध्ये त्यांच्याशी जेवढा चांगला वागणूक दिली गेली होती त्याचा उल्लेखही मी ऐकलाय. आणि त्यामुळे मला वाटतं की जेव्हा 15 ते 17 वर्षाचा कालावधी तुम्ही मुघलांच्या स्वामीमध्ये घालता आणि तिथली एखादी व्यक्ती तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने वागवतीये आणि तुम्हाला हे सांगण्यात येतं की बाहेर असलेली तुमची जी काकी आहे काका आहेत ते तुमच्यावर एवढा जास्त प्रयत्न नाही करतात की तुमची इथून कैदेतून सुटका व्हावी. आणि मी याचा अजून एक उल्लेख ऐकलाय की औरंगजेबाने या गोष्टीची पत्र पहिलंच लिहून ठेवली होती की माझ्या मृत्यूच्या बादच माझ्या मृत्यूच्या नंतरच शाहूची मुक्तता होईल. आणि 1707 ला जेव्हा औरंगजेब मेला आणि 1707 ला जेव्हा शाहू महाराजांची कैद निघाली तेव्हा कुठं ना कुठं मुघलांकडनं ही दुही पसरवली गेली होती. कुठं ना कुठं या दुहीची बीज त्या छावणीमध्ये त्या कैदेमध्ये पेरली गेली होती. आणि कदाचित शाहू महाराजांमध्ये संभाजी महाराजांची गुण होते. ते पराक्रमी तर असणारच, येसूंची तिथे शिकवण होती ती पराक्रमी तर असणारच, पण कुठं ना कुठं त्यांच्या विचारांवर जे वर्षानुवर्ष घात करण्यात आला होता तो कुठं ना कुठं तरी बाहेर येऊन पडणारच. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्याचा जो परिणाम दिसणार होता तो असा आला. आता ताराराणींना आता याचा मी उल्लेख असा एकदा ऐकलाय वाचलाय की शाहू महाराजांची जशी सुटका करण्यात आली त्यांनी पत्र लिहिलं ताराराणींना आणि म्हटलं की तुमचं हे स्वराज या स्वराज्याचा शेवटपर्यंतचा वारीस मी आहे. राजारामांनी याचा उल्लेख खूपदा केलाय. आता तुम्ही यावं आणि आमची शरणागती पत्करावी आणि हे स्वराज्य आमच्या नावी करावं. आणि ताराराणींना वाटलं की ज्या स्वराज्याला मी एवढे वर्ष सांभाळली आहे त्या स्वराज्यासाठी कमीत कमी मी थोडी तरी इज्जतीची वर्तणूक माझ्या प्रती शाहूंची असली पाहिजे. आणि तिथं त्यांचा वाद चालू झाला. छोट्या वादात नाही खूप मोठं भांडण झालं आणि आज 2 कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादी निर्माण झाल्या. पण तुम्हाला एक सांगते की दोन्ही गाद्याही राजाराम महाराजांचेच वारस चालवतात. ते कसे की ताराराणींचं शाहू महाराजांशी युद्ध झालं, खेडचं युद्ध. ताराराणी हरल्या. ताराराणींनी करवीर संस्थान कोल्हापूरला काढलं आणि साताऱ्याला काढलं शाहू महाराजांनी. आणि हे काढल्याच्या नंतर शाहू महाराजांनी नंतर येसूंची सुटका केली. पण शाहू महाराजांच्या लग्नानंतर त्यांना अपत्य नव्हतं. पण आता काय झालं, आता राजसबाईलाही एक मुलगा आहे आणि ताराराणींनाही एक मुलगा आहे. राजारामांच्या दोन्ही पत्नींना एक मुलगा आहे. आता कोल्हापूरची गादी निर्माण झाली. कोल्हापूरच्या गादीमध्ये वाद चालू झाला. आता मला मी ह्याचं आता उजळा करतेय पण कोल्हापूरची ताराराणी आणि राजसबाई यांच्या मुलांमध्ये म्हणजे राजारामांच्या दोन्ही मुलांमध्ये युद्ध चालू झालं आणि यामध्ये ताराराणींचा पराभव झाला. मुलाला मारण्यात आलं आणि तिथं ताराराणींना कैद करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी साताऱ्याच्या शाहू महाराजांना पत्र लिहिलं की मला इथं कैद व्हायचं नाही, मी साताऱ्याला येते. आणि त्या साताऱ्याला गेल्या आणि ताराराणींचा जो मुलगा होता त्यांचा जो मुलगा होता तो शाहू महाराजांनी पुढे दत्तक घेतला. आणि दत्तक घेतला त्याच्यानंतर काय झालं, राजारामांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाईचा वारीस इथं आणि तारांचा वारीस इकडं. म्हणजे सध्याच्या परिस्थितीला संभाजी महाराजांचा एकही वारीस सातारा किंवा कोल्हापूरमध्ये नाही. सत्ता आली ती शेवटी राजारामांचीच. ओके, धन्यवाद. आणखी या जेव्हा तुम्ही बोलत होतात राजारामांचा मृत्यू सांगत होता तुम्ही त्यावेळेस मृत्यूपूर्वी त्यांनी सांगितले की त्यांची शेवटची इच्छा आहे की येसुबाईंची कैदेतून सुटका व्हावी. कुठेतरी मला स्वतःला इतिहास वाचताना अभ्यासताना किंवा जानकारी घेताना मला कुठेतरी ह्या गोष्टी खटकतात की येसुबाईंच्या सुटकेसाठी एवढे प्रयत्न झाले नाही. जेवढे प्रयत्न व्हायला पाहिजे होते त्यांच्या ठिकाणी जर स्वतः येसुबाई असते आणि ताराराणी जर कैदेमध्ये असतात तर येसुबाईंनी त्यांना 100% सोडलं असतं. कुठंतरी तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. राजारामांची शेवटची इच्छा आहे
तर मला ह्या गोष्टी खूप खटकल्या, म्हणजे ताराराणीच्या बाबतीमध्ये किंवा राजारामांच्या बाबतीमध्ये, की संभाजीराजांच्या पत्नी कित्येक वर्ष काळोखामध्ये कोठडीमध्ये पडून होत्या, सडत होत्या, पण त्यांना सोडवण्याची कुठल्याच मराठ्याची ताकद होत नव्हती. आठवा तो शिवाजी महाराज, आठवा तो संभाजी, की ज्यांनी त्या कैद्यातून स्वतःची सुटका केली ती मुघलांच्या. तेच परत जर करायचं असेल तर त्या ठिकाणी संभाजी तरी पाहिजे होते, नाहीतरी शिवाजी तर पाहिजे होते. कुठंतरी काहीतरी मराठ्यांकडून चुकलं गेलं. संताजीला आज आपण म्हणतो की तो शिवभक्त होता, पण तो संताजी असा होता की आज अगदी छोट्या 10 वर्षाच्या मुलापासून संताजी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये संताजी आहे. संताजीला हीच गोष्ट पाहिजे होती की ताराराणींकडून सगळ्यात मोठी येसूची सुटका, जी महाराणी होती, जिनं राजनीती शिकवली, जिनं युद्ध शिकवलं, जिनं घर पण सांभाळलं, जी खरी ह्या महाराष्ट्राचीच नव्हे तर मराठ्यांची सृष्टा होती. मला खटकला हा एक पॉईंट आणि मला खूप आवडलं. जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा ऑटोमॅटिक माझ्या डोळ्यात पाणी येत होतं आणि तुम्ही अतिशय सुंदर सांगितलं प्राजक्ता. इतकं सुंदर कलाकृती माझ्या मताने शुभांच्या सूचनेबद्दल तुम्ही प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलं. माझ्यासारखी व्यक्ती जी वाचक आहे म्हणजे तिला आतून ठरकाव सुटला आणि डोळ्यामध्ये पाणी आलं. धन्यवाद. आणि कोण आहे? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, इतिहास आहे आणि हा इतिहास बऱ्याच ठिकाणी लपवून ठेवला गेला, आपल्यापर्यंत आला नाही. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक शंका असल्या आहेतच. तर कृपया विनंती आहे, 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपणार आहे, जाऊ नका. यानंतर या ठिकाणी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट देण्याची वेळ आता आहे. यामध्ये आदरणीय सूर्यकांतजी पांचाळ साहेबांचा जन्मदिन या महिन्यामध्ये, त्यांना गेल्या कार्यक्रमात जन्मदिनाची भेट मिळालेली आहे. दिगंबररावजी सताळकर देशपांडे यांनाही गेल्या कार्यक्रमात भेट आपण दिलेली आहे. याचबरोबर डॉक्टर वर्षाताई वैद्य यांना विनंती आहे आपण समोर यावं आणि माझी मराठी हा विशेषांक आपल्याला देऊन सन्मानित केलं जाते. मी आदरणीय प्रतिभाताई आपल्याला विनंती करतोय, प्रतिभाताई विनंती करतोय की ये. धन्यवाद. यानंतर आदरणीय डॉक्टर भाग्य शंकररावजी यांचा जन्मदिन आहे, त्यांना विनंती आपण समोर यावं. डॉक्टर भाग्य साहेब या. तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय नखाते सरांना विनंती करतोय. नखाते सर या. विचार शलाकाचा अंक देऊन सरांचा सत्कार करायचा आहे. हा भाग्य सर सॉरी आजची समाधिका जी आहे तिचे हे आजोबा आहेत आणि आजोबाच्या समोर नातीनं एवढं सुंदर असं ताराराणीचं चरित्र आपल्या समोर उभं केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर शौर्य सिद्धेश्वर पैके यांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे. त्याला सागर किनारा हा अंक देऊन त्याचा सन्मान केला जातो. मी पाटील सरांना विनंती करतोय त्याच्याबद्दल या. पाटील सर या. आपल्या शुभ असते त्याला भेट. हा शौर्य आपल्या समोर एकदा संवाद साधणार आहे, त्याची तारीख ठरलेली आहे, मी तारीख आपल्याला सांगेनच. धन्यवाद. या ठिकाणी जन्मदिनाची भेट आपण थांबवतोय. पुढचा कार्यक्रम 4 मार्चला, जागतिक महिला दिन 8 मार्चला आहे. या अनुषंगाने भारतातच नाही तर जगामध्ये ज्यांचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे अशा डॉक्टर अहिल्याजी मिश्रा या आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत 4 तारखेला. त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं ही नम्र विनंती. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याशी खूप सुंदर असा संवाद साधल्याबद्दल कुमारी प्राजक्ता भागे तिचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. तेव्हा आदरणीय आमचे मार्गदर्शक सर्जेरावजी भागे यांनाही विनंती आहे
डॉक्टर भाग्य सरांनाही विनंती आहे, आपण यावं. आई तर अगोदरच अध्यक्ष आहेत, त्यांनाही विनंती आहे समोर यावं. आणि आमच्या जाधवताई हे सॉरी दैनिक लोकमतचे पत्रकार, मी त्यांना सत्कारासाठी बोलवतो. याच्या मागे आमचा स्वार्थ आहे. आमच्या बातम्या आपल्या पेपरला कमी येतात, आपण सत्कार करावा आणि आमच्या बातम्या देत राहावं. दादा हा या. आणि आज शिवचरित्रावर सुंदर शिवचरित्राच्या संदर्भानं हा संवाद झालेला असल्यामुळे सुंदर असा ग्रंथभेद आमचे आनंदराव बिरादर यांनी दिलेले बेसवा. यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर बोला 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 कदम सर, जे आपलं बोधवाक्य आहे अमर्याद ज्ञान मर्यादित वेळ, ते आज खऱ्या अर्थानं सार्थक ठरलेलं आहे. कारण तुम्ही वेळेचं भान ठेवून कमी वेळात जास्तीत जास्त जे इतरांपासून लपलेलं म्हणा, दडलेलं म्हणा किंवा लक्ष न दिलेलं जो इतिहास होता, नंतर शिवाजी महाराजांच्या नंतरचा जो इतिहास होता तो लिहिण्यात आला नाही किंवा आमच्या वाचनात आला नाही. परंतु तुम्ही आज त्या मॅडमला म्हटल्याप्रमाणे आम्ही जे सामाजिक आपण 16 सोमवार 16 शुक्रवार करतो, त्याऐवजी प्रत्येक मुलीने प्रत्येक मुलाने जर इतिहासाची पानं उघडत गेली तर खरंच आमची जाता जाता आमच्यासारख्या श्रेष्ठांच्या पिढीचं उद्धार होईल असं मला वाटतं. तर वाचक बंधू भगिनींनो, आजचा हा 307वा वाचक संवाद ज्याच्या वाणीनं पूर्ण भारत देश मंत्रमुग्ध झाला होता. भारतीय छात्र संसद 13व्या संमेलनामध्ये भावी राजनैतिक नेतृत्व या विषयावर त्यांचे व्हिडिओ प्रत्येक मला वाटतं प्रत्येक तरुण वर्ग बघतच असेल आणि आपण ज्याने बघितलं नाही त्याने आज ऐकलेलं आहे त्यांनी अवश्य बघावं असं मला वाटतं. तर अशा या संवादिका आम्हाला लाभल्या. या तरुण वयात एवढा अभ्यास आणि वाणीवर जे त्यांचं प्रभुत्व होतं ते वाखण्यासारखं आहे. आमच्यासारख्यांनी कौतुक कितीही केलं तरी ते कमीच आहे. कौतुकाचे शब्द ह्या वेळी नक्कीच आठवत नाही. आम्ही सरळ मंत्रमुग्ध झालो आणि मला वाटतं पहिल्यांदा आम्ही वेळेची सुद्धा मर्यादा ओलांडलेली आहे कार्यक्रमामध्ये. तर अशा या संवादिकेचं कौतुक तर झालेलंच आहे, सर्वांनी बघितलेलंच आहे, पण आमच्या वतीनं पण कौतुक होणं हे काळाची गरज म्हणा किंवा आमच्या ज्येष्ठ लोकांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. म्हणून आज या 307व्या पुष्पाचे वाचक संवादिकाच्या प्राजक्ता सर्जेराव भाग्य आहे यांचं कौतुक करण्यासाठी बिरादार आर्यन सर हे वाचक प्रेमी आहेत. त्यांनी पुस्तक पुष्प व शाल देऊन त्यांचा सत्कार करणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं त्यांचा सत्कार करावा. सर्व तरुण मुलांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण पण प्राजक्तासारखं बोलता आलं पाहिजे, बोलायची आपल्यात ते ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. हे बघून तरी तुम्हाला वाटलं पाहिजे. कमीत कमी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करू शकतो. सर्वांना विनंती आहे की त्यांनी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. बरे का बसून कंटाळ्यात लोकात आणि टाळ्या. आता वेळ आहे आपल्यापर्यंत असे एकापेक्षा एक सरस चांगले संवादक जे आणतात, ज्यांनी आयोजन करतात, अशा कदम सरांचं सुद्धा कौतुक करणं, त्यांचा सत्कार करणं हे सर्व वाचक लोकांचं
आमच्या वतीनं आहे, तुम्ही घेणार नाही आम्हाला माहित आहे, परंतु वाचक प्रेमींच्या वतीनं तुम्ही हा सत्कार स्वीकारलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. संत गाडगे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था निलंगा या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज व कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे बाबा जन्मोत्सव सोहळा निमित्त आयोजित विविध क्षेत्रातील गुणवंत व नामवंत व्यक्तींच्या कार्याची सामाजिक, शासकीय, साहित्यिक विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार करण्यात येतात. तर यावेळेस साहित्यिक क्षेत्रात वाचक संवाद या कार्याची 307 जे पुष्प गुंफले आपल्यापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने संवाद पोहोचले अशा कदम सरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तरी आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि कदम सरांना तुमच्या सारख्याच्या कार्याची जर दखल नाही घेतली तर आम्ही कृतज्ञ समजू स्वतःला. तुमच्या सारख्याची दखल घेतलीच पाहिजे. आपल्यापर्यंत वेगवेगळ्या वाचक संवादकाच्या मार्फत मेजवानी येते ते सर्व श्रेय कदम सर आणि त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांची जी टीम आहे त्यांना गेलंच पाहिजे. तरी टाळ्या त्यांच्या नावात झाल्याच पाहिजे. धन्यवाद कदम सर. हा सन्मान माझा नाही तर आपल्या सर्वांचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये अनेक सन्मान झालेत, अनेक सत्कार झालेत, पण आज पहिल्यांदा जीवन गौरव हा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. उद्याच्या 23 तारखेला निलंग्याला आहे आणि हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. वाचक संवाद चालवणाऱ्या, ऐकणाऱ्या सगळ्यांचाच आहे. असो, या कार्यक्रमाला काही मुलं उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे. एकेका मुलांना मी समोर बोलावतोय. या सगळ्यांनाच संवादिक तुझ्या असते, सगळ्यांना एक एक पुस्तक दे. सगळ्या मुलांना एक एक पुस्तक देऊन त्यांचा सत्कार. ही मुलं पूर्ण वेळ बसून राहून हा कार्यक्रम ऐकले, त्याच्याबद्दल त्यांचा हा सत्कार आहे. त्याच्यासाठीच हा सत्कार आहे. त्यांनी बोललं पाहिजे. हा, तर नक्कीच ये बाळा, आणखी मागे लहान हे बाळा ये रे, पैके पैके तुझं झालं ना सत्कार बेटा. आणखी कोणी आहेत का लहान? लहान कोणी असतील तर या. कोण आहे लहान? लहान मुलात नाचतात ते लहान नाही. आमचे मार्गदर्शक केंद्र प्रमुख आदरणीय शिवशंकर पाटील सर दिसायला मोठे पण लहानच आहे. कारण माणसाला मोठं होता येतं, मोठेपणाचं सोंग घेता येतं, पण लहान होणं खूप अवघड आहे. लहानाचं सोंग करणं तर त्याच्या पुढचं अवघड आहे आणि लहानात मिसळणं हेही अवघड आहे. हे सगळं आमच्या आदरणीय शिवशंकर पाटील सरांना जमतं. हरकत नाही, त्यांचाही सत्कार आपण करूया. सरांना विनंती, आपण समोर यावं आणि या 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 आमचे व्हीएस दादा या, तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार करूया. लहानपण देवा हे जे म्हणतात, लहानपणातला आनंद घेणारा माणूस म्हणजे आदरणीय शिवशंकर पाटील सर. खूप खूप धन्यवाद. यानंतर ज्या ताराराणीचं चरित्र आपण ऐकलं, या शिवशून्या काल हैदराबादमध्ये एक कवी संमेलन होतं. त्या कवी संमेलनामध्ये बहुभाषिक कवी संमेलन होतं. एकूण 27 भाषेतल्या कविता त्या ठिकाणी झाल्या. पैकी मराठीतली एक कविता झाली, ज्याच्यामध्ये त्या कवीनं असं म्हटलेलं होतं की आजची जिजाऊ शिवबाला संस्कार का देत नाही. शिवबा व्हावा असं म्हणते, पण त्या शिवबावर जे संस्कार जिजाऊने दिले होते ते संस्कार आजची जिजाऊ आजच्या मुलांना का देत नाही.
असं म्हणणारी कविता काल ऐकली, पण मला आता ती कविता खोटी वाटते. त्यावरचे संस्कार ऐकल्यानंतर खूप सुंदर, कारण एवढा मोठा इतिहास आणि एवढ्या प्रगल्भतेनं व्यक्त होणं ही साधी गोष्ट नाही. आणि निश्चितच बेटा, तुझ्या आजच्या या संवादामुळे आम्हा सर्वांना तारा राणी लक्षात आली. तारा राणीला आम्ही विसरलो होतो. तारा राणी म्हणजे कोणतरी राजघराण्यातली बाई असेल असं कदाचित काही लोकांचा भास होता. तरी परंतु आज नेमकी तारा राणी कोण आहे तिची ओळख आपण करून दिलं. त्याबद्दल अशा या स्त्री रत्नाला जन्म देणारी माता आदरणीय सुरेखाताई सर्जेराव भांगे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभल्या, तेव्हा त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी ताईंना करतोय. ताई या ग्रामगीता आनंद जाधव हे आनंद बिरादर यांच्याकडनं हे दोन्ही ग्रंथ आलेले आहेत. ग्रामगीता देऊन ताईंचा सत्कार या ठिकाणी होतोय. हा आणखी एक गोष्ट, पद्मविभूषण प्राप्त पुरस्कार प्राप्त संवादक आपल्या कार्यक्रमाला येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. मला वाटतं की खरं तर आपल्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे 300च्या नंतर, 300च्या अगोदर आले पण मध्ये गॅप देऊ, पण 300च्या नंतरचे प्रत्येक वक्ता एकापेक्षा एक आपल्याला लाभायला लागलेला आहे. आणि असेच वक्ते आपल्याला नक्कीच लाभणार आहेत. त्याच्यासाठी आपली उपस्थिती, आपलं योगदान, आपलं सहभाग खूप महत्वाचं आहे. या पिशव्या ज्या आपण छापल्या त्याच्यासाठी चौघांनी आपल्याला देणगी जाहीर केली होती. पैकी दोघांनी, सुमित्राताई वट्टमवार आणि डॉक्टर संग्रामजी पटवारी, दोघांनी देणगी तेव्हाच नगद दिली होती. राहिलेल्या दोघांपैकी डॉक्टर पत्रकार नावंदर साहेब यांनी 2000 अगोदर दिले होते आणि राहिलेले 3000 त्याच्यात 1 रुपया टाकून काल त्यांनी मला दिलेला आहे. आणखी एक व्यक्ती राहिलेले, त्यांचे आल्यानंतर आपण त्यांचे नाव घेऊ. असो, यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती आमच्या भगिनी आदरणीय सुरेखाताईंना करतोय. ते तसलं काहीच नाही, इथं खुर्चीवर बसायला कोणालाही मिळत नाही. तुम्ही काही बोला, या काही बोला, तुमच्या लेकराचं कौतुक करायचंय, कसं बोलली तेवढं सांगा. तुम्हाला ते बोलत असताना काय वाटलं? उठा. अध्यक्षपद उगा कुणाला मिळत नाही, लोक खुर्चीसाठी दुनियाचं भांडायला लागले. या उठा. या लेकराने कसं बोललं त्याचं काय वाटलं एवढंच बोलायचं आहे, दुसरं काहीच नाही. ते इतिहास काही सांगायचं. उठा उठा. त्यांच्या समोर घ्यायचं नाही, घरी घ्यायचं आपण. उठा. घरी घ्यायचं ना आपण. उठा उठा. नाही, एक मिनिट. काही नाही, तुम्ही कसं बोलली एवढं सांगायचं. कसं वाटलं तुमचं बोलणं, कसं वाटलं एवढं बोलायचं. काहीच नाही इथं काही. लेकरं एवढं भारी बोलते, त्याची माय किती भारी बोलत असं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तिने घरी तयारी कशी केली एवढं तरी सांगा. तुम्हाला कसं वाटलं? कसं वाटलं तिचं बोलणं? ऐकून काय वाटलं? समोर कोणी नाही, कोणीच नाही. डांगे साहेब गेले. नाही, कोणालाच काही कळत नाही. तुम्ही शाळेत असं बोलायचं, बस विषय मिटला. दादामुळे नाही. कधी काही बोलावं लागतं, किती दिवस दादांना लाजावं, परंतु हे बोलणं लाजायचं नाही. सुरेखाताई, दादा ही तुमची स्वाभिमानाचं आहे. स्वाभिमानाचं बोलणं आहे. बोला. प्रेरणा आहे तुमची. चुकू द्या, बोला. बोला. प्राजक्ता कसं बोलू तेवढं. मला प्राजक्ताची आई होणं हे अभिमानाचं आहे. वा. तिनं भरभरून असा अभ्यास करते, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत बसते, जेवण करत नाही. एक मनावर घेतली गोष्ट की तिचं ध्येय साध्य करते.
आणि तिथं बसल्यावर कसं वाटतं? तर बसल्यावर छान वाटलं मला. मला असं दुसऱ्यांचा सत्कार बघून मला हे वाटत होतं, भरपूर अभिमान वाटत होता दुसऱ्यांचा, की आता मला तेच वेळ आली आहे की मला चांगलं वाटतंय. मी माझ्या लेकरासाठी हा सत्कार करत हिंडते ते. छान छान. खूप खूप धन्यवाद. अशा कार्यक्रमाचा आभार मानण्याची विनंती आमच्या आदरणीय प्रतिभा दैमुळे यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचा आभार मानावा. प्रतिभा दैमुळे. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आज या ठिकाणी प्राजक्ता सर्जेराव भांगे या आमच्या लेकीने खरोखरच सगळ्यांचे डोळे उघडलेत की मराठ्यांचा इतिहास हा फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांपुरताच मर्यादित होता व तोच आपण वाचतोय, अभ्यासतोय किंवा समाजाच्या पुढे आलेला आहे. परंतु त्याच्या नंतरचा जो इतिहास आहे खऱ्या अर्थाने म्हणजे तुझी खंत व्यक्त केलेली आहे की येसुराणी साहेब आणि आता तू व्यक्त झालेल्या ताराराणी साहेब या फक्त तू 32 वर्षापर्यंतच्या सांगितलेल्या आहेत आणि ते 86 वर्ष जगलेले आहेत. तर त्यांचा जो इतिहास आहे तो आपण वाचायला पाहिजे, अभ्यासायला पाहिजे. ही जबाबदारी तू आमच्यावर टाकलेली आहेस. खऱ्या अर्थाने प्राजक्ता आम्हाला असं वाटतंय की सगळ्यांना तुझ्यासारखीच मुलगी जन्माला यावी. खूप खूप छान वाटते आम्हाला. तर तुझं खूप खूप अभिनंदन. विशेषतः सुरेखाताईंचं तर खूपच अभिनंदन, त्यांचे आभार की अशी कन्या, असा वक्ता तुम्ही या समाजाला दिलेला आहे, या देशाला दिलेला आहे, जिने देशामध्ये म्हणजे 30,000 विद्यार्थ्यांमध्ये या प्राजक्ताची निवड झालेली होती आणि देशात पहिला वक्ता म्हणून तिने सन्मान मिळवलेला आहे. आणि म्हणून मी प्राजक्ताच्या आईचे विशेष आभार मानणार आहे, कारण तुम्ही असं कन्यारत्न समाजाला दिलेलं आहे. या ठिकाणी आपण अध्यक्षस्थानावरून म्हणजे जे व्यक्त केला त्याच्यामध्ये खूप काही भावना दडलेल्या होत्या आणि त्या सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तुम्ही असं स्वतःला कमी समजायचं नाही. दादा हे तर खरी तुमची प्रेरणा आहे, तुमच्या कुटुंबाची सगळी प्रेरणा आहे दादा म्हणजे. कारण आम्हाला माहिती आहे की भांगे म्हणजे परिवाराचं आम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे दादा हे आपल्यासाठी खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. कधीच घाबरायचं नाही. दादांमुळेच आपण पुढे आलेले आहोत. तर असंच महिलांना आपण पुढे आणलं पाहिजे. सर्जेराव भांगे सरांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करते, कौतुक करते, आभार मानते, कारण त्यांनी मुलीलाही संधी दिलेली आहे. अलीकडे काय होतं की अनेकांमध्ये बरेच गुण दडलेले असतात, सुप्त कौशल्य दडलेले असतात, परंतु ते व्यक्त होण्यासाठी त्यांना संधीच दिली जात नाही. या ठिकाणी आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, कितीतरी गुण त्यांच्यामध्ये दडलेली आहेत, परंतु त्यांना ती संधीच दिली जात नाही. ती म्हणजे दडपण ठेवली जाते किंवा जाऊ दे, नको, लोक नाव ठेवतील, काहीतरी म्हणतील किंवा आपले नातेवाईक काहीतरी म्हणतील किंवा तुझं वय हे असं आहे किंवा हे तू इतकी सुंदर आहेस, मग लोकांच्या नजरा वाईट आहेत, असं काहीही विचार केला जातो आणि मग त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला पुढे येण्यापासून रोखवलं जातं. परंतु सर्जेराव सर, खऱ्या अर्थाने आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय की तुम्ही अशा प्रकारे मुलीला संधी दिलेली आहे. सरांनी आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलो होतो सत्कारासाठी तेव्हा त्यांनी सांगितलं की प्राजक्ता ही विमानाने अख्खा देश फिरते. तिला कुठं जायचंय, कोणत्या ठिकाणी जायचंय, भाषणासाठी असेल, अभ्यासासाठी असेल, कॉलेजसाठी असेल, तर ती विमानाने एकटी जाते आणि हे स्वातंत्र्य सर्जेराव देतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही शिवाजी महाराज आहात. खऱ्या अर्थाने जसं संभाजी राजांनी येसुबाईंना बनवलं, म्हणजे त्यांच्या पाठीमागे ते उभे राहिले खंबीरपणे, तशा पद्धतीने तुम्ही एक पिता म्हणून तिच्या पाठीमागे थांबतायत. यापुढे तिला अशाच अनेक संधी द्याव्यात आणि म्हणून तुमचे सुद्धा या ठिकाणी मी या विचारपीठावरून आभार मानते. या ठिकाणी दिग्गज अशा प्रकारचे अनेक म्हणजे वक्ते येऊन गेलेले आहेत आणि आपण सुद्धा या ठिकाणी बसलेले आपण सगळेच रसिक वाचक या ठिकाणी आमच्या ताई साहेब आहेत, खूप सुंदर बोलतात, त्यांच्या डोळ्यात अनेक वेळा पाणी आलेलं आहे. खरोखरच एक दर्दी अशा प्रकारचे वाचक या ठिकाणी येतात आणि या वाचनाचा, या संवादकांचा आस्वाद घेतात. त्याबद्दल मी सर्व वाचकांचे, रसिकांचे या विचारपीठावरून आनंद कदम सरांच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद.